जागतिक वारसा म्हणून रायगड किल्ल्याचा जो समावेश आहे तो युनेस्कोच्या यादीमध्ये केलाय आणि यानंतर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे पाचाडमध्ये असलेला जिजामाता वाडा आहे तो पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। आपण जर का जिजामातेचा वाड्याचा जुना इतिहास पाहिला तर याच वाड्यामध्ये जिजामातांचा अधिक काळ रहिवास आहे तो राहिलेला आहे। या ठिकाणी अनेक काळ वसलेले होते असा इतिहास अनेक दाखले आहेत। आपण जर काही जे वाड्याची आताची परिस्थिती पाहिली तर वाड्यामध्ये केवळ 2-4 बुरुज असे आहेत की जे चांगल्या स्थितीत आहेत, मात्र बाकी पूर्ण बुरुज आहेत ते ढासळले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आतमध्ये अनेक वाड्यामधल्या इमारतींचे जोते शिल्लक आहेत, काही भिंती शिल्लक आहेत, मात्र या सर्वच ठिकाणी जंगली वनस्पती आणि झाडाझुडपांचं राज्य आहे। स्थानिक प्रशासनामार्फत म्हणजे आर्किओलॉजी डिपार्टमेंट मार्फत या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत संवर्धनाचे, मात्र ते कुठेतरी अपुरे पडत आहेत। त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून हा जो वाडा आहे त्याची पडझड आहे ती वाढत चाललेली आहे। रायगड किल्ल्याचा समावेश आहे तो जागतिक वारसा म्हणून युनेस्कोच्या यादीत झालेला आहे। त्यानंतर इथले जे शिवप्रेमी आहेत, स्थानिक जनता आहे, त्यांची एकच मागणी होते, जसं रायगड किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या यादीत झाला आणि जतन आहे ते एक वेगळ्या धर्तीवर केलं जाणार, अशाच प्रकारे जिजामाता वाड्याचा देखील समावेश युनेस्कोच्या यादीत करावा, त्याचं जतन केलं जावं अशी मागणी इथून स्थानिकांकडून करताना पाहायला मिळत आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।